हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. तर आज आहे बघा रविवार. आता मी दुपारच्या जेवणामध्ये करणार आहे पालकची भाजी. तर रात्री मी बाहेर गेले होते थोडंसं, तर मग येताना भाजीचं दिसलं तर म्हणलं मेथीचीच भाजी मला घ्यायची होती. तर 5 रुपयाला मेथीची भाजी असं सांगितलं होतं, कारण संध्याकाळचा टायमिंग झाला, 9:30-10 वाजत आले होते. मग भाज्या स्वस्तच होत्या, तर 2 मेथीची गड्डी घेतली आणि ह्या 5 रुपयामध्येच पालकची भाजी छान दिलेली त्या मावशीने. आणि भाजीवाल्या मावशी होत्या तर त्यांनी छान अशी म्हणल्या घेऊन जा पालक पण. तर 2 गड्डी घेतल्या होत्या, 5 रुपयामध्ये 2 दिल्या होत्या. तर छान होती पालक पण, अशी काही सुकलेली वगैरे पण नव्हती. पण त्यांना जायचं होतं, उशीर पण झाला, काल एकादश होती म्हणल्या, लवकर घरी जायचे. तर त्यामुळे त्यांनी दिल्या. आणि एक आंबट चुक्याची पण भाजी घेतली होती, ही 10 रुपयामध्ये दिली. तर 25 रुपयामध्ये काल भाजी भरपूर घेतलेली. 2 मेथीची भाजी, 2 पालक, 2 मेथी आणि एक आंबट चुका 25 रुपयामध्ये दिला त्या मावशीने. छान भाजी दिली होती. तर म्हटलं आज रविवार आहे तर छान असं पालकचा गरगटा करू, आंबट चुक्याची भाजी टाकून त्यासाठी. आणि रात्रीचं आणल्यानंतर म्हटलं नीट करून ठेवली होती, तर फक्त पान असे नीट करून ठेवलेले आहेत, धुतली वगैरे नव्हती. आता म्हटलं एक नीट वगैरे करून ठेवली, आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि बारीक कट करून पालकचा गरगटा पण करते आणि रेसिपी पण शेअर करते. तर घरातले सगळे अगोदर आज कामं उरकून घेतले आणि म्हणलं आता स्वयंपाक पण करून घेऊ. तर सकाळचा नाश्ता झाला होता, आज स्वयंपाकाला थोडा उशीरच झाला होता. तर रात्रीच भाजी तरी नीट करून ठेवली ती म्हणून बरं झालं. आणि भाज्या नीट करायला वेळ लागतोच. तर 2 पालक अशी भाजी होती, 2 मेथीच्या भाज्या आणि आंबट चुका असं रात्रीच मी नीट करून ठेवलं होतं. मिस्टरांनी पण माझ्या मदत केली होती भाज्या नीट करण्यासाठी. तर आम्ही दोघांनी अशा भाज्या वगैरे नीट करून ठेवल्या होत्या रात्रीच. म्हणलं सकाळी उशीर होतो आणखी त्यामुळं, आणि घरात कामं पण दुसरे पण होते, म्हणलं अगोदर ते करून घेऊ. भांडे वगैरे पण होते मला आज सकाळी जास्त घासण्याचे. तर भांडे वगैरे घासून घेतले, किचन सगळं स्वच्छ करून घेतला. आणि आत्ता इथं मी स्वयंपाकाची पण तयारी करण्यासाठी घेतली होती. तर छान अशी आंबट चुक्याची भाजी, पालकची भाजी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आणि पालक जरा जास्त होता म्हणून मी चाळणीवरतीच ठेवला होता, म्हणलं पाणी थोडंसं नितळ भाज्या कट करेपर्यंत. तर इथं मी भाज्या पोळपाटावरच कट करून घेत असते. तर बारीक अशी इथं मी पोळपाटावरती पालकची भाजी कट करून घेते. आणि म्हणलं पहिलं तर स्वयंपाक करून घेऊ, आणि मला चपाती पण करायच्या होत्या आणखी. आता सुरुवातच केली होती स्वयंपाकाला. तर म्हणलं पहिलं तर भाज्या नीट करून घेऊ आणि भाजी शिजण्यासाठी टाकू आणि मग पीठ मळून घेऊ. तर भांडे घासून मांडणीला वगैरे लावले होते आणि घर पण पुसून घेतलं होतं सगळं. आणि म्हणलं आता स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता, थोडासा उशीर झाला होता, म्हणलं पण करू. आणि पालक आणि आंबट चुक्याची भाजी पण रेसिपी शेअर करू. तर छान होती भाजी आणि खायला पण छान लागते आणि घरात आवडते पण सगळ्यांना, त्यामुळे इथं मी आज घेतली आहे करण्यासाठी. तर पालक आणि आंबट चुक्याची भाजी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. आणि कुकरमध्ये लगेच कुकर घासून ठेवला होता. म्हणलं आता लगेच भाजी पण शिजण्यासाठी टाकू. तर इथं मी सगळीच भाजी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकलेली आहे. तरी 2 जास्त पण झाली तरी असं काही नाही की आता म्हणजे दुपारी केलेली भाजी संध्याकाळी खात नाहीत, खातात सगळे. त्यामुळं जास्त पण झाली तरी काही इतकं नाही, खातात संध्याकाळचं पण भाजी. त्यामुळं इथं मी जास्तच भाजी केली होती. 2 पालक, 1 आंबट चुका असं 2-3 भाज्या म्हणजे मिक्स करून म्हणजे 3 गड्ड्यांची भाजी तर केली होती. तर अगोदर तर मी भाजी टाकली आणि 2 ग्लास पाणी टाकून घेतलं होतं भाजी शिजण्यासाठी. आणि इथं मी मसूरची डाळ आणि मूग डाळच घेतली होती, तूर डाळ काही नव्हती. मग मसूर डाळ आणि मूग डाळच असं घेतलं होतं. बाकी आणखी 2 म्हणजे डाळी टाकली तर चालतं, पण मसूरची डाळ तूर डाळच घेतली होती. आणि हळद, भाजी शिजताना हळद पण टाकली होती. आता डाळी पण नीट करून धुवून इथं मी आता कुकरमध्ये लावणार होते शिजण्यासाठी. आणि भाजी शिजतानाच मीठ टाकून घेतलं आहे. भाज्या वगैरे शिजताना मीठ टाकलं की भाज्यांना चव पण अशी छान येते, आळणी अशा भाज्या होत नाहीत. त्यामुळं काय पण असं कुकरमध्ये लावत असेल तर मी मीठ टाकतच असते, कारण मिठाने लगेच म्हणजे चव येते त्यामुळं. नाहीतर आपण असंच शिजवून घेतलं की थोडंसं आळणीसारखं होतं. त्यामुळं मी भाज्या शिजताना कधी पण मीठ अगोदर टाकतच असते. तरी तर मी डाळ पण स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये आता डाळ पण शिजण्यासाठी टाकणार आहे. मिरच्या मी दरवेळेस अशा बारीक म्हणजे कापून पण टाकत असते, कारण भाजी गरटताना मिरची पण बारीक होती. पण म्हणलं आज थोड्या मिरच्या आपण
मिक्सरमध्येच बारीक करून घेऊ. तर इथं मी 5-6 अशा मिरची घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच आता इथं मिक्सर म्हणलं वाटण घेऊ. तर मिक्सरना मी पहिलं अगोदर फ्रीजवरती ठेवून वाटायचे, पण काय होतं मग मिक्सरचं काय उडलं की भिंतीवर पण थोडंसं उडल्यासारखं होतं. त्यामुळे मी आता मिक्सर खाली असं घेत असते आणि मगच वाटण वगैरे काय पण करत असते. तर त्याच्यामुळं काय म्हणजे मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं तरी उडतंच काय पण, तर त्यामुळं भिंतीवर उडू नये त्यामुळे मी असं मिक्सर खालीच घेत असते. आणि इथं आता मिरची पण छान अशी वाटून घेतली बारीकच आणि थोडंसं पाणी टाकून हे पण कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता कुकर लावून घेते. इथं मी इथं 4 ते 5 अशा शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं. कुकरचं झाकण लावलं आहे आता इथं. आणि थोडेसे प्लेटी तर अशाच ठेवल्या होत्या, म्हणलं पहिले थोडंसं पाणी येऊ देऊ मग लावू मांडणीला. तर इथं थोड्याशा प्लेटी पण लावून घेतल्या. आणि सकाळी बटरचं पॅकेट आणलं होतं, पण जास्त काय असं बटर वगैरे पण इतकं खाऊ वाटत नाही आता. पहिल्यासारखं नाही आता इतकं म्हणजे बरोबर असं हे पॅकेट तर नव्हतंच बरोबर बटरचं. तर जास्त मी आणि माझ्या मिस्टरांनीच खाल्लं होतं, पण जास्त नव्हते खाल्ले, असेच ठेवले मग ते पॅकेट पण. आणि इथं आता मी पीठ मळण्यासाठी घेतलं आहे. तर पीठ मळून झालं आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हणलं चपाती पण आपण करून घेऊ. तर चपाती पण करण्यासाठी इथं मी घेतली आहे. चपाती पण करून घेते तोपर्यंत भाजी होईल. इकडं 5 शिट्ट्या झाल्या होत्या कुकरच्या, बंद करून घेतला आणि कुकर थंड होईपर्यंत बाकीची पण चपाती इथं करून घेते. तर इथं मी 9 चपात्या केल्या होत्या, 9-10 अशा चपाती करून घेतल्या होत्या सगळ्यांसाठीच आता भरपूर अशा. आणि लगेच मी इथं, कारण सकाळी सगळं किचन स्वच्छ धुवून घेतला होता, त्यामुळे इथं आता पीठ पण असं सांडलं होतं माझ्याकडून चपाती करताना. एका असा ओला कपडा घेतला आणि त्याने सगळं किचन इथं पुसून घेतलं आहे. आणि कुकर पण थंड झाला होता. तर इथं मी कुकर थंड झाला की कुकर उतरून घेतला आणि इथं भाजी आज इथं पातेल्यात करण्यासाठी घेतली होती. पातेलं पण गरम होईपर्यंत भाजी मी चाळणीमध्येच काढून घेतलेली आहे. इथं अशी घरटून घेतली ना भाजी तर छान होती. एकत्र सगळं मिक्स केलं की घरटता येत नाही, त्यामुळे मी चाळणी घेऊन अगोदर छान बारीक भाजी करून घेतली. आणि भाजीमध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि बेसन टाकून हे पण सगळं एकत्र छान मिक्स करून घेते. भाजी छान अशी बारीक करून घेतली होती. आणि इथं मी थोडंसं बेसन आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. तर छान होती शेंगदाण्याचं कूट टाकून. अख्खे पण शेंगदाणे टाकले तर आणखी म्हणजे छान लागतात, पण हे असं कूट पण करून टाकलं की भाजी पण चव लागते आणि छान लागते. त्यामुळे इथं मी बेसन आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. आणि तेल गरम झालं की इथं लसूण मी बारीक कट करून घेतलेला टाकला होता फोडणीसाठी. आणि ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता बेसन टाकल्यामुळं छान इथं उकळून घेतलेली आहे. म्हणजे उकळी काढली बेसन शिजवण्यासाठी. छान अशी भाजी इथं तयार झालेली आहे. तर मिक्स भाजी अशी केली होती आंबट चुका आणि पालकची. तर भाजी पण करून झाली होती. आणि दुपारी थोडासा भात पण टाकला होता. मिस्टर पण आले होते दुपारी जेवण करण्यासाठी. सगळे सोबतच जेवण केलं आणि 5-5:30 वाजता चहा पण करून पिला आज. तर आता बघा टायमिंग 7 वाजलेले. दुपारचं जेवण वगैरे केलं, थोडासा आराम पण केला आणि आजचा चहा लवकरच करून पिला. 5-5:30 वाजता चहा पण करून पिला आणि थोडंसं फ्रेश झाले आणि घरातलं थोडंसं काम पण उरकून घेतले. तर सकाळी किचन वगैरे सगळं स्वच्छ केला होता. आता फक्त पुसून घेतलेलं आहे. ते शेगडी किचन सगळं पुसून घेतलं. थोडेसे भांडे पण घासायचे शिल्लक राहिले म्हणलं थोड्या वेळाने घासू. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. तर सकाळी आता दुपारी केलेली भाजी भरपूर अशी राहिलेली आहे, तर थोडासा भातच करणार आहे आणि चपाती नाहीतर भाकर करते बघू. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.